ये बस, आज तेल लावणार मी तुझ्या डोक्याला. आबा आबासाहेब, अहो मी लावलं असतं ना प्रिया त्यांच्या डोक्याला तेल. पण मी लावू दिलं नसतं. माझ्या लेकीची आई होण्याची एकही संधी मला सोडायची नाही. तितकंच मला तिच्या जवळ राहता येतं ना. चालू दे तुमचं बापलेकीचं, पण एकदा का त्यांचं लग्न झालं आणि त्या घरात दिसल्या नाहीत ना, मग कळलं तुम्हाला. मंदाताई ना काहीही बोलतात. मुळात मी माझ्या मुलीला कुठे लांब जाऊच देणार नाही ना. माझ्या नजरेसमोरच ठेवीन तिला. आणि कधी लग्न करून देण्याची वेळ आलीच ना, तर असं स्थळ बघेन जिथे तिला तिची स्वप्न पूर्ण करता येतील, तिच्या मनासारखं तिला वागता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जवळच स्थळ बघणार. म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तिला माझ्याकडे आणि मला तिच्याकडे जाता येता आलं पाहिजे. तुला माहितीये बाळा, तू जेव्हा मुंबईला गेली होतीस तेव्हा माझा जीव कासावीस झाला होता. शहर माणसानं खाऊन टाकतं. अनुभव आहे माझा. ते शहर तुला पण गिळतंय की काय अशी भीती वाटत होती मला. मला पण म्हणजे अजूनही कोणी असं होतं का की जो शहरात गेला आणि परत नाही आला? तू आहे ना अगदी तुझ्या आईसारखी आहेस. म्हणजे तुझे केस सुद्धा अगदी तिच्यासारखेच आहेत. बरं मला सांग बाबा, ही जी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत ती कशी वाटतात तुला? म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे कसा वाटतोय? खूप चांगली माणसं आहेत ती. खूप छान काम करतात. म्हणजे अगदी आपलं घर असल्यासारखं आपुलकीने सगळं करतात. खरंय. आज तो आदिनाथ शेतात खूप मेहनत करत होता. आधी त्याला मी कुदळ आणायला सांगितली तर कुऱ्हाड घेऊन आला. मला वाटलं याला काही येतं का नाही. पण जरा बांबावला होता तो. पण आहे मेहनती आहे पोरगा. दादा काय हे थांब, आता अंगाला गाढवास येतोय. थांब, काय झालं? एक मिनिट. हे काय झालं? थांब. नाही, काय झालं हे? अरे ते तुमच्या भावानं आज शेतात एका खऱ्या शेतकऱ्यांसारखी मेहनत केली आणि त्यामुळेच झालंय हे. अरे तू माझ्यासाठी इतका त्रास सहन करतो. प्रीतम, एसी गाडीमधून फिरणारा तू, एसी ऑफिस मध्ये बसून करोडोच्या फाईलवर धडाधडा साईन करणारा तू शेतात काम करतो. दादा, आय एम सॉरी. आपण निघूया, आपण उद्याच निघूया. प्रीतम वेडायस का? तुझं प्रियावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे हे सगळं तुझ्या लग्नासाठी चालणार. ओके? प्रीतम सर, आपल्याकडे यायलाही कमी आहे. लग्नाची तारीख जवळ आली आहे. आपल्याला इकडं आबासाहेबांना आणि प्रिया मॅडमच्या भावाला लग्नासाठी तयार करून तिथं जाऊन देवी आईंना बी मनवायचंय. प्रीतम, पारू म्हणजे ते अगदी बरोबर आहे. तू लवकरात लवकर प्रियाच्या भावाचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर ना. मी आबासाहेबांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. आणि पारू, तू मंदाताईकडे लक्ष दे. ओके? हे बघा, आपल्या मिशन मधला एक महत्वाचा दिवस तरी पार पडला. आता अजून एक दिवस आहे जो आपल्याला आपल्या गोलच्या जवळ नेणार आहे. ते म्हणजे प्रीतम आणि प्रियाचं लग्न. जा, जाऊन झोप. बरोबर गोठ्यात झोपणार आहेस तू?
काळजी घ्या. हो आणि तू पण काळजी घ्या रे. हे काय आहे? चल गुड नाईट. गुड नाईट. बाय. कसं असतंय ना प्रीतम सर, मऊ गाद्यांवर आणि येशीमध्ये झोपणारा माणूस, पण आपल्या पिरमासाठी तो तो किती त्रास सहन करतोय. पिरमाची ना ताकदच मोठी, म्हणून प्रीतम सर कायम हसत खेळत असतात. मला खात्री आहे प्रीतम सरांना त्यांचं खरं प्रेम नक्कीच मिळेल. नक्की मिळू. बर, मी हातरून घालून घेते. नाही नको. मी आज बाहेरच झोपतो. का? आज बाहेर कोणी नाही आहे ना, झोपतो पटकन. म्हणजे तुम्ही इथं झोपलात तर हरकत नाही माझी काय बी. नको पारू, कशाला? तू इथे एकटी झोप ना मस्त. काल नाईलाज होता म्हणून आज झोपतो मी बाहेर. बर, हे घ्या. ठीक आहे. आणि तुला? प्रिया मॅडम कडनं मी अजून एक आणली. एक मिनिट हा. गुड नाईट. आदित्य सर, तुमच्या हातांना तेल लावा. काल रात्री हातरुणावर टोचत होतं म्हणून झोप लागत नव्हती. आणि शेतात एवढे कष्ट केलेत की पडल्या जागेवर झोप लागली. आदित्य सर, हे बोलू, तुम्ही ना माणूस म्हणून लई चांगले आहात बघा. आपल्या माणसांवर किती प्रेम करता, त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार असता. मी ना लई नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्या सोबत आहात. आदित्य सर, तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण माझ्यासाठी शिंपल्यात साठवलेला एक एक मोती आहे. मी कधी बी नाही विसरणार समजा. पण सर, आपण इथनं प्रिया मॅडमना घेऊन गेल्यावर तुम्हाला ही गावातली पारू आठवाल? माझं हे असं माझ्या नवऱ्याजवळ बसणं, त्याचा हात हातात घेणं, स्पर्श करणं, हे समज परत कधी मिळणार मला? नाही माहिती. पण जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मनसोक्त जगून घेते. धनी,
मावशी झाली सौंदी भांडी घास. आता झाली कुठं? ए आहे की पटापटा. वय वय. एवढी समधी भांडे घासायची ते बी चांदण्याची. अगं ह्याच्या डबल होती. आबासाहेबांनी कमी करायला लावली. दरवर्षी बाप्पा आले की काढतो, घासून पुसून वापरतो आणि परत ठेवून देतो. पण इथे काळी पडली अरे ठेवून ठेवून होतात काळी, त्यातल्या त्यात स्वच्छ करायची. पण मनासारखे होत नाहीत ना स्वच्छ. यावेळी वतील. का ह्यावेळी काही जादू होणार आहे का? वय थांबा. हे माझ्या समोर कामाची भीक मागून काही फरक नाही पडणार आहे, कळलं? मॅडम रिटायरमेंटसाठी आमची फक्त काहीच वर्ष शिल्लक आहेत. ए एकदा सांगितलं ना मी, यू आर फायर्ड. परत इथे थोबाड दाखवायला यायचं नाही तुमचं, कळलं? दिशा, हा असा निर्णय का घेतलायस तू? मोहन अंकल, या लोकांचा या इयर मधला परफॉर्मन्स सगळ्यात लो आहे. आपल्या कंपनीमध्ये अशा म्हाताऱ्या लोकांची नीड नाही आपल्याला. वी नीड यंग ब्लड. मी ना सगळ्या तरुण मुलांना अपॉइंट करणार आहे आता. हे बघ दिशा, या सगळ्यांनी ना अख्खी हयात आपल्या कंपनीसाठी घालवली. असं म्हातार वयात त्यांना आपण वाऱ्यावर नाही सोडू शकत. आय अग्री मोहन अंकल. म्हणून तर त्यांना 3 मंथ्सची सॅलरी ऍडव्हान्स मध्ये देऊन मग कामावरून कमी केलंय मी. दिशा मॅडम, आमची घरं उघड्यावर पडतील. मग सगळ्यांची घरं चालवण्याचा ठेका नाही घेतलाय किर्लोस्कर कंपनीने. तुमचं ना आता इथे काहीच यूज नाहीये. सो जस्ट गेट आउट. दिशा, या भाषेत नाही बोलू शकत तू त्यांच्याशी. आणि असा काही निर्णय घेण्याआधी विचार करावा. आणि महत्वाचं म्हणजे तू वहिनींशी बोललीस का याबद्दल? मोहन अंकल, कंपनी रिलेटेड सगळे डिसिजन्स घेण्याचे अधिकार सासू मोमने मला ऑलरेडी दिले. आणि अंकल मला एक सांगा, हाच सेम डिसिजन जर आदित्याने घेतला असता तर तुम्ही असंच अडवलं असतं त्याला? नाही ना? येस. सो प्लीज मोहन अंकल, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला माझ्या कामात डिस्टर्ब करू नका. पण दिशा, मी मोहन अंकल प्लीज, आय रिक्वेस्ट यू. थँक्यू. काय थोबाड काय बघताय? निघायचं आता, चला. आपल्या समण्यांचाच नाश्ता झालाय. आपण आता आपापल्या कामाला लागूया. ही लोक खरंच खूप चांगली आहेत. आल्यापासून त्यांनी आपल्याला त्यांच्यात सामावून घेतलंय. खरंय. पण मी काय म्हणते, म्हणजे देवी आईंपासनं हे जास्त दिवस लपून नाही राहणार. त्यांना हे समजू चुकीच्या पद्धतीनं नको कळायला. मागं जे काय बी झालं त्यावरनं ना आपण जरा काळजी घ्यायला पाहिजे. हा, काळजी घेऊच आपण, पण हे लवकरात लवकर आटपलं पाहिजे ना आधी. म्हणजे इतरांपेक्षा मला फक्त ते दादासाहेब जरा टफ वाटतात. बाकी आपण करू मॅनेज. पण जे काय करायचंय ते लवकर करा. ते जास्त दिवस थांबता नाही येणार आपल्याला. प्रीतम सर, हे बघा, आत्ता दादासाहेब आखाड्यात आहेत. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिथं जा, त्यांच्याशी बोला. म्हणजे त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. जा. तर मी आताच जातो. आखाड्यात जाणार? हा, ठीक आहे. सांभाळून, फक्त त्या प्रताप पासून जरा सांभाळून राहा. उगाच नाही तर तू. मी घेतो ना काळजी, तू कशाला टेन्शन घेतो. चल बाय. येस, बाय बाय.
आदित्य सर, आज प्रीतम सरांना त्यांच्या कामात यश मिळणार. आपण बी तिथं जाऊया. आपण ठीक आहे, चल. या पहिलवान. अरे वा, मस्त. काय पहिला झाली का गोट्यातली कामं? हो मग इथं काय करते? दादासाहेब, काय कुस्ती खेळता तुम्ही. मला पण कुस्तीची आवड आहे आणि तुम्हाला कुस्ती खेळताना बघून असं वाटलं की तुमच्याकडून शिकून घ्यावं. मी तुम्हाला आजपासून वस्ताद म्हणतो दादासाहेब. असं हा, ऐकलं का पहिलवानांनो, यांना कुस्ती खेळायची. नमस्कार. चला मग, काढा कपडे. कुस्ती शिकायची ना? हा. वस्ताद मानलंय ना? हो. मग काढा कपडे, या मातीत. हा. यस. बरं पहिलवानांनो, या पहिलवानांना कुस्ती शिकायची आहे. चला, सुरुवात मातीत लोळल्यापासून होती.